जर एखाद्या स्त्रीनं कोणत्या तरी पुरुषावर खोट्या सेक्शुअल हॅरासमेंटची केस केल्या किंवा सेक्शुअल ॲलिगेशन्स घातली एखाद्या पुरुषावर, तर त्या पुरुषाच्या आयुष्याचं काय होऊ शकतं, त्याला समाजामध्ये, त्याला वैयक्तिक आयुष्यात, त्याच्या कुटुंबात त्याला मानसिक त्रास किती होऊ शकतो, त्याला लिगल गोष्टी किती फेस कराव्या लागतात, जेलमध्ये जायला लागत असेल त्याला. तर हा जो विषय आहे ना, फेक सेक्शुअल ॲलिगेशन, यावर खूप कमी फिल्म्स बनलेत आणि म्हणून मला 5 इफेक्टिव्ह अशा फिल्म्स ज्यामध्ये हा मुद्दा दाखवला गेलाय त्या फिल्म तुम्हाला सजेस्ट करायचे. तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. नमस्कार, मी सुदर्शन जाधव, तुम्ही पाहत आहात सिनेदर्शन. तर पहिली फिल्म आहे 2014 मध्ये आलेली गॉन गर्ल. गॉन गर्ल या चित्रपटाचं थोडक्यात स्टोरी सांगतो मी. निक आणि एमी हे एक कपल असतं आणि अचानक एमी घरातून गायब होते आणि मग जेव्हा पोलीस इन्व्हेस्टिगेशन सुरू होतं तेव्हा सगळे जे काही पुरावे भेटत असतात ना पोलिसांना, ते सगळे निकच्या विरोधात असतात. सगळ्या पुराव्यात असं वाटत असतं निकनंच एमी सोबत काहीतरी केलंय. सगळे पुरावे तसे भेटत असतात आणि निकवर खूप प्रेशर यायला सुरू होतं. त्याची पर्सनल लाईफ, प्रोफेशनल लाईफ मध्ये त्याला खूप त्रास व्हायला सुरू होतो. सोशल मीडिया ट्रायल त्याची सुरू होते. समाजात त्याला दोष दिला जातो. पुढे जाऊन असं समजतं की एमी जिवंत आहे. ओके, तुम्हाला आता मधल्या काही गोष्टी तुम्हाला सांगायच्या नाहीत, त्या कशा पद्धतीनं त्या सगळे पुरावे प्लॅन केले गेले होते जेणेकरून निकवर सगळा संशय जावा. त्यानंतर असं होतं, डेसी नावाचा एक व्यक्ती एमीच्या आयुष्यामध्ये आलेला असतो. परत स्टोरी पुढे जाते. आता त्या स्टोरीत काय घडतं हे देखील मला तुम्हाला सांगायचं नाही, परंतु त्या देसीवर काही आरोप होतात. अपहरणाचे आरोप, सेक्शुअल हॅरासमेंटचे आरोप आणि किडनॅपिंगचे आरोप त्याच्यावर होतात. ओके, आता या सगळ्या सिच्युएशन मध्ये निकला एमी बद्दल काही गोष्टी समजतात. ती म्हणजे काही वर्षापूर्वी एमीनं काही एका पुरुषावर अशी सेक्शुअल हॅरासमेंटची केस वगैरे केलेली. तो सगळ्यात महत्वाची गोष्ट या चित्रपटात तुम्हाला पाहायला भेटणार आहे ती म्हणजे या चित्रपटातल्या स्त्रीनं ठरवलेलं असते की एखाद्या पुरुषाच्या आयुष्य उद्ध्वस्त करायचं आणि ते आयुष्य उद्ध्वस्त करायला ती काही लेवलचं प्लॅनिंग करू शकते. ती स्त्री किती मास्टर माइंड असू शकते हे तुम्हाला गॉन गर्ल या चित्रपटामध्ये पाहायला भेटणार आहे. चौथा चित्रपट आहे 2007 मध्ये आलेला अटॉनमेंट. बेसिक स्टोरी लाईन अशी की एक श्रीमंत घराणं आहे आणि त्या घराण्यामध्ये 2 मुले आहेत, 2 बहिणी आहेत. मोठी बहीण सिसिलिया आणि तिला एक छोटी बहीण आहे. ती सिसिलिया जी आहे ना, ती त्या घरामध्ये काम करणाऱ्या, घरकाम करणाऱ्या लेडीजच्या मुलाच्या प्रेमात असते. ती रिलेशनशिप मध्ये येतात. त्याचं नाव असतं रॉबी टर्नर. आता हे रॉबी टर्नर आणि सिसिलिया हे रिलेशनशिप मध्ये असतात आणि सिसिलियाची लहान बहीण आहे ना, ती एक या दोघांमधलं काहीतरी गोष्टी पाहते. त्यानंतर त्या घरामध्ये असं काहीतरी घडतं ज्यामध्ये एका मुलीवर कोणतरी सेक्शुअल असॉल्ट करण्याचा प्रयत्न करतं आणि त्याची साक्षीदार कोण बनते, तर ती लहान बहीण, सिसिलियाची लहान बहीण आहे ना, ती तिची साक्षीदार बनते आणि ती चुकीचा जबाब देते. आता त्या चुकीच्या जबाबमुळे रॉब टर्नर जो हा युवक असतो ना, त्याला जेलमध्ये जायला लागतं. सिसिलिया खूप प्रयत्न करते सांगण्याचा की रॉब गुन्हेगार नाही वगैरे, तो निर्दोष आहे, परंतु कोणी सिसिलियाचं ऐकून घेत नाही. तिची लहान बहिणीची साक्ष ग्राह्य धरून रॉबला जेलमध्ये टाकलं जातं. त्यानंतर वर्ल्ड वॉर 2 सुरू होतं आणि नंतर सिसिलिया आणि रॉब आयुष्यभर एकमेकाला भेटतात, नाही भेटतात, भेटल्यानंतर त्यांच्यातले गैरसमज दूर होतात का, त्या लहान बहिणीनं जे काही स्टेटमेंट दिलेलं असतं चुकीचं, त्यावर काय होतं, या सगळ्या गोष्टी तुम्हाला चित्रपटात पाहायला भेटणार आहेत. आणि हा चित्रपट तुम्हाला काही ठिकाणी इमोशनल करू शकतो. चित्रपटामध्ये लव्ह स्टोरी देखील दाखवले आणि चित्रपट शेवटला तुम्हाला अतिशय तगडं सरप्राईज देतो. तिसरा चित्रपट आहे 2019 मध्ये आलेला सेक्शन 375. यामध्ये एक फिल्म डिरेक्टर असतो, तो मॅरिड असतो, परंतु त्याच्या सेटवर कॉस्ट्युम डिपार्टमेंटमध्ये काम करणाऱ्या एका ज्युनियर बरोबर त्याचं रिलेशनशिप चालू होतं. परंतु अशा काही घटना घडतात जेणेकरून परत त्यांच्या त्या रिलेशनशिपमध्ये ब्रेक येतो. आता मला सगळ्या गोष्टी डिटेलमध्ये सांगायच्या नाहीत, परंतु काही दिवसानंतर ती जी ज्युनियर असिस्टंट असते ती एके दिवशी त्या डिरेक्टरच्या घरी जाते काहीतरी कामानिमित्त. ओके, मग घरी ज्या काही गोष्टी घडायच्या घडतात, तिथून ती बाहेर पडते, तिच्या घरी जाते, तिथून ती पोलीस स्टेशनमध्ये जाते आणि त्या डिरेक्टरवर रेपची केस घालते. त्यानंतर त्या डिरेक्टरला अटक केली जाते आणि त्या डिरेक्टरची केस येते एका वकिलाकडे ज्याचा रोल प्ले केलाय अक्षय खन्ना यांनी. आणि मग अक्षय खन्ना या सगळ्या केसची इन्व्हेस्टिगेशन सुरू करतात आणि त्या मुलीची जी वकील असते, तिचा रोल प्ले केलाय रिचा चड्डा यांनी, त्या फिमेल वकिलाला असं वाटत असतं की मी एका अशा मुलीला न्याय द्यायला लागलोय जिच्यावर खरोखर अत्याचार झालाय. परंतु केस जशी जशी पुढे जाते आणि ज्या काही गोष्टी उघड होत जातात त्या गोष्टी तुम्हाला सांगतात की अशा प्रकारची केस कशा पद्धतीनं हँडल केली जाते, त्या केस कुणाच्या फेवरमध्ये जाऊ शकतात आणि अशा केसमध्ये त्या डिरेक्टरला स्वतःला नॉन गिल्टी साबित करण्यासाठी काय काय करावं लागतं आणि किती ती गोष्ट अवघड होऊन जाते त्याच्यासाठी आणि शेवटला इतकं सगळं करून देखील काय होतं, काय रिझल्ट येतो, या सगळ्या गोष्टी तुम्हाला सेक्शन 375 या चित्रपटामध्ये पाहायला भेटणार. दुसरा जो चित्रपट आहे तो आता थिएटरमध्ये ऍक्च्युअली सुरू आहे, त्याचं नाव आहे बंदर. अनुराग कश्यप यांनी हा चित्रपट डायरेक्ट केलाय. या चित्रपटामध्ये बॉबी देओल तुम्हाला पाहायला भेटतील आणि हा चित्रपट जेन्युइनली मी देखील पाहिलेला नाही, कारण कोल्हापूरमध्ये हा चित्रपट लागलेलाच नाही. परंतु ट्रेलर मधून आपल्याला हे समजतं की बॉबी देओल हा हायफाय जीवन जगणारा एक माणूस असतो आणि तो काही फिमेल बरोबर फिजिकल रिलेशनशिप मध्ये इन्व्हॉल्व्ह होतो आणि त्यानंतर एक दिवस त्याला पोलीस घरातून उचलून नेतात. बॉबी देओलचं समीर हे जे कॅरेक्टर आहे ना, ते समीर हायफाय जगातून
जेलमध्ये येऊन पडतो आणि जेलमधलं ते वास्तव ट्रेलरमध्ये जे पाहायला भेटतंय, पालीत उंदरा आणि ते सगळे घाण खूप सारी लोक एकाच खोलीमध्ये एका हॉलमध्ये झोपलेत, एकमेकाच्या अंगावर झोपलेत. समीरला मारहाण केली जाते, तो स्वतःला नॉन गिल्टी प्रूव्ह करण्याचा प्रयत्न करतोय. पोलीस समीरला कशा पद्धतीने ट्रीट करतात या सगळ्या गोष्टी बंदरे चित्रपटामध्ये दाखवलेत असं ट्रेलर पाहून मला दिसतंय. हा चित्रपट जर तुमच्या जवळच्या चित्रपटगृहात अवेलेबल असेल तर तुम्ही ऑब्व्हियसली पाहू शकतात. आता एक नंबरचा जो चित्रपट आहे तो चित्रपट तुम्हाला पूर्णपणे हादरून सोडू शकतो, तुमच्यावर खूप मोठा इमोशनल इम्पॅक्ट करू शकतो. तो चित्रपट आहे द हंट. हा चित्रपट 2012 मध्ये आलेला. यामध्ये लुकस नावाचा एक व्यक्ती असतो जो किंडरगार्टनचा टीचर असतो. त्याच्यावर एका लहान मुलीवर सेक्शुअल हॅरेसमेंट केल्याचा आरोप येतो आणि त्यानंतर त्या व्यक्तीची पर्सनल लाईफ पूर्ण उद्ध्वस्त होऊन जाते, प्रोफेशनल लाईफ पूर्ण उद्ध्वस्त होऊन जाते. समाजामध्ये त्याला इतका त्रास दिला जातो, त्याच्या फ्रेंड्स कडून, त्याच्या नातेवाईक सगळ्या त्या टाउन कडून इतका त्रास दिला जातो. तो गिल्टी आहे नाही या सगळ्या गोष्टीत लक्ष न देता सगळी लोक त्याच्यावर तुटून पडतात आणि मग त्याचं आयुष्याचं काय होतं हे द हंट या चित्रपटामध्ये दाखवलंय. या चित्रपटासाठी मॅड्स मिकेलन यांना, ज्यांनी लुकसचं कॅरेक्टर प्ले केले, त्यांना कान्स मध्ये बेस्ट ऍक्टरचा अवॉर्ड भेटलाय. त्याचबरोबर अकॅडमी अवॉर्ड साठी चित्रपटाला नॉमिनेशन भेटलेलं आणि गोल्डन ग्लोब मध्ये देखील या चित्रपटाला नॉमिनेशन भेटलेलं. या 5 मूवी पैकी तुम्ही कोणती मूवी पाहिली का? त्या मूवीबद्दल तुमचं मत काय? त्याचबरोबर फेक सेक्शुअल हॅरासमेंटच्या ज्या एलिगेशन लावल्या जातात कोणत्या तर पुरुषावर, त्याबद्दल तुमचं मत काय आहे ते योग्य शब्दामध्ये कोणाचीही भावना न दुखवता तुम्ही कमेंट सेक्शन मध्ये नक्कीच लिहू शकता. या 5 मूवीचं रेकमेंडेशन तुम्हाला कसं वाटलं, माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. आपण पुन्हा एकदा चित्रपटांबद्दल चर्चा करण्यासाठी नक्कीच भेटू. तोपर्यंत मी सुदर्शन जाधव तुमची रजा घेतो. धन्यवाद.